आपण काय स्टार्ट केलेलं आहे? तर प्रिव्हियस लेक्चरला आपण जो काही डिझास्टर मॅनेजमेंट या संदर्भात आपण काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे, बरोबर आहे. तर आजचा जो काही पार्ट आहे आपला, जो रिमेनिंग राहिलेला आहे, डिझास्टरचे बरोबर आहे, त्यामध्ये इम्पॅक्ट त्याचा काय होतो आणि लाईफवर, अशा पद्धतीचं आपण काय केलेलं आहे, ते प्रिव्हियस लेक्चर आपण डिस्कस केलं. आपण काय करतो, आज आपण बोलणार आहे की त्या लेक्चरचा क्लासिफिकेशन ऑफ डिझास्टर बरोबर आहे, किंवा क्लासिफिकेशन ऑफ डिझास्टर हे आपल्याला सांगता येईल. टू टाइप्स ऑफ द डिझास्टर्स, म्हणजे डिझास्टर्स काय आहे, टू टाइप्स. त्याला आपण मॅनमेड डिझास्टर्स म्हणू शकतो आणि एक काय म्हणू शकतो, ज्यामध्ये आपण नॅचरल डिझास्टर म्हणू शकतो, बरोबर आहे. तर नॅचरल म्हटलं तर मात्र यावर प्रश्न येऊन गेलेले आहे, नॅचरल डिझास्टर कोणते आणि आता नॅचरल डिझास्टर बरोबर. फ्लड फ्लड काय आहे, फ्लड हा नॅचरल बरोबर. जर तुम्ही आणखी विचार केला तर हा एक मॅनमेड डिझास्टर आहे, भाग आहे. अशा पद्धतीचे काय आहे तर वेगवेगळे क्वेश्चन्स यावर विचारल्या जातात. खालीलपैकी खालीलपैकी नॅचरल कॅलेमिटी पैकी एक नंबर, दोन नंबर अशा पद्धतीने सर्व त्यावर तुम्हाला काय करायचं असतं, सर्व इमिशन्स मेथड असतं. ओके, त्याबरोबर त्यामध्ये पार्ट आहे क्लासिफिकेशन. त्यामध्ये बघा and then second man-made types of the disasters. आपण नॅचरल क्लॅमिटी मध्ये, नॅचरल डिझास्टर मध्ये त्यामध्ये भूकंप आल्यानंतर भूकंपाची तीव्रता मोजण्याचं एक जे एकक आहे, त्याला युनिट आपण म्हणतो. युनिट काय आहे, मला माहिती असतं, बरोबर. त्याची तीव्रता स्केल यूज केल्या जाते, नेमकं त्याने कोणत्या पद्धतीने आलेला आहे. त्यामध्ये मग वेगवेगळे वेव्ह असतात, प्रायमरी वेव्ह असतात, थर्ड टर्शरी वेव्ह सुद्धा असतात. ज्यामध्ये प्रायमरी वेव्ह एकदम फास्ट आणि खूप वेगाळ असतात, बरोबर आहे. सेकंडरी वेव्ह त्यानंतर दुसऱ्या नंबरवर त्यानंतर पोहोचतात आणि थर्ड जी काही तृतीय जी लहरी असतात, तृतीय लहरी त्याला आपण भूकंपीय किंवा अशा पद्धतीने त्याला म्हटल्या जातात. तृतीय लहरी म्हटल्यापेक्षा आपण त्याला काय म्हटलं जातं, भूपृष्ठ लहरी म्हटल्या जातात.
बरोबर. सर्वात कोणत्या वेळी आहे तर त्यामध्ये आपल्याला सांगता येतं का? यामुळे जरीही उशिरा जरीही जमिनीवर पोहोचत नसेल, परंतु त्यापासून impact आहे. तर फक्त म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो की ह्युमन लाईफमध्ये डिस्टर्ब होऊ शकतं. जे काही आपल्याला म्हणता येतं की नॅचरल जे काही रिसोर्स आहे, नॅचरल रिसोर्समध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर यामुळे काय होऊ शकतं, ते आपल्याला इथं काय करता येतं. पासून काय म्हणतात ते आता आपण म्हणजे कॉन्सिक्वेन्स ऑफ द म्हणजे जे परिणाम कोणते परिणाम आपल्याला होतात. म्हणजे तुम्हाला डॅमेज त्यानंतर आम्ही सांगू शकतो की मानवाचं जीवन कधी विस्कळीत होऊ शकतं. बरोबर आहे. जीवितहानी होऊ शकतं, वित्तहानी होऊ शकतं. बरोबर आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिक्षण काय होऊ शकतं, उडाल्या जाऊ शकतं आणि ऑब्व्हियसली त्यामुळे जमिनीचा सुद्धा पोत घसरणे वगैरे अशा पद्धतीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर चेंजिंग रिव्हर आहे. म्हणजे नदीचा प्रवाह आहे नदीचा प्रवाह सुद्धा विस्कळीत होऊ शकतो. तिला जर पूर्व दिशेने वाहत असेल तर ती कदाचित पश्चिम दिशेने सुद्धा किंवा मग तिचे जे डायरेक्शन आहे डायरेक्शन किंवा कॉन्सिक्वेन्स ऑफ द अर्थ आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. इथपर्यंत सांगते. हे काय आहे आपलं नॅचरल नॅचरल डिझास्टर जी आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो. त्या नैसर्गिक आपत्ती फर्स्ट एक्झाम्पल तोच केलं त्यामध्ये प्रत्येक आपल्याकडे प्रायमरी वेव्ह आहे सेकंडरी वेव्ह आहे वेव्ह आहे. ज्यामध्ये आपण डिस्टन्स हे काय आहे म्हणजे अर्थक्वेकची किती युनिट आहे ते युनिट आपल्याला त्यामध्ये अर्थक्वेक किती फ्रिक्वेन्सी किंवा किती त्याची तीव्रता काय होती यावर आपण काय केलं जातं रिश्टर स्केलवर त्याला मोजल्या जाते. आणि दुसरं सुद्धा एक आहे असं म्हटल्या जाते किंवा यावर सुद्धा इथे हे केल्या म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे जी काही अर्थक्वेक आहे त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे हे मोजण्यासाठी सिस्मोग्राफ सुद्धा केल्या आणि ही तुम्हाला माहिती असणं काय आहे गरजेचं. कदाचित त्याच्यावर सेट पेक्षा पण नाही एक्झाम्पल यावर जास्त फोकस केल्या फर्स्ट कॅलेंडरी किंवा फर्स्ट नॅचरल डिझास्टर सेकंड पण बघू संपूर्ण आपल्याला माहिती जर वेगवेगळे कारणे आहेत ज्याला आपण कॉज ऑफ द फ्लड जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंग आहे जागतिक तापमान वाढ हे सुद्धा आहे फ्लडचं काय आहे कारण. त्यानंतर हेवी रेनफॉल आहे हेवी ही आयडिया तुम्हाला याच्यात तुम्हाला विचारलं की कॉन्सिक्वेन्स हेवी रेनफॉल हे सुद्धा काय आहे एक कारण आहे फ्लड येण्याचं बरोबर आहे. त्यानंतर आपण सांगू फ्लड आहे डिफॉरेस्टेशन जंगल
नाही महत्वाचं कारण त्यानंतर आपण सांगू शकतो की सेंटिमेंट बघा आपल्याला पाहायला मिळतं. Plus, baby थर्ड लिहिण्यामागचे वेगवेगळे कारण आहेत. आता जो काही जुलै 2005 मध्ये जो आलेला पूर आहे, फ्लड आहे, जो कोणता होता मुंबईमध्ये आलेला मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता. तर यामध्ये वेगवेगळे कारणे आहेत पूर येण्यामागे. आता बघा खूप मोठ्या प्रमाणात अर्बनायझेशन होत आहे, नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे, कॉम्प्युटरायझेशन मोठ्या प्रमाणात, कॉम्प्युटरीकरण जर होत असेल तर ऑब्व्हियसली काय होणार की जमिनीवरून जर तुम्हाला पाणी सुकवायचं असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला माती जो काही आहे सॉइल आपल्याला लागेल. पण सगळ्यांचा ओढा कशाकडे झालेला आहे कॉम्प्युटरायझेशन करण्याकडे झालेला आहे. यामध्ये जमिनीमध्ये पाणी मुरत नाही आणि पाणी सुकल्या न गेल्यामुळे जो काय होतं की अनेक नद्या नदी वेगवेगळे नाले गावामध्ये वेगवेगळे रस्त्यावरचे जे नाले आहेत ओढे आहेत तलाव आहेत सगळ्यांचा भाग एकत्र येऊन काय होतं मग ते रोडवरून त्याला आपण कॉम्प्युटरायझेशन झाल्यामुळे वाहायला लागतात आणि यामुळे फ्लड आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. यामुळे इतक्यात सुद्धा मोठा प्रश्न लोकांना सॅनिटेशन सुद्धा करावं लागतं. बरोबर आहे की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला कशा ठिकाणी हलवावं लागतं. हे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतं. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग हा सुद्धा एक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. आता थर्ड कशामुळे येतो की हेवी रेनफॉल झाल्यामुळे बरोबर आहे. हेवी रेनफॉल आपण जर अभ्यास केला तर आपण कसं भारतात तुम्हाला कसं वाटतंय मला म्हटलं की काय काढणार तर ते ठीक आहे तुम्हाला समजा तर इथे काय आहे आपलं हिमालय फक्त पूर्व भागामध्ये आपल्या हिमालय आहे इकडे पश्चिम घाट आहे बरोबर आणि इकडे मैदानी प्रदेश तर भारतीय पठार आहे आणि अशा पद्धतीने आपल्या भारताचं काय केलेलं आहे भाषण झालेलं आहे की आपण त्याला एक त्याचं बायफर्केशन केलेलं आहे की जेणेकरून आपल्याला अभ्यास चांगल्या पद्धतीने करता यावा आणि एक नॅचरल भाग पडलेले आहे त्यालाच आपण म्हणू शकतो की भाग भाग असल्याला आपण म्हणता येईल. किंवा वाहतात किंवा उत्तर हिंदू असतो त्यामध्ये ह्या जे नद्या आहेत त्या नद्या आपल्याला सिंहाची बाराही महिन्यात येतात. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग मोठ्या प्रमाणात झाली भूकंपाचे जे प्रमाण आहे टेम्परेचर मोठ्या प्रमाणात वाढलं टेम्परेचर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे जो काही फ्लड आहे हा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो की जसं फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला की जो काही 2005 मध्ये जो आलेला त्यामध्ये मुंबईमध्ये त्याचा आपल्याला नद्या आहे ग्लोबल वॉर्मिंग मोठ्या प्रमाणात झाली आहे किंवा जो काही भाग आहे याच्यामुळे आपल्याला काय पाहायला मिळतं की हे जो भाग आहे ते आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये आपण सांगता येतं की हिमालयातील तीन नद्या काय वाहतात पुढे आपल्याला तर त्याचा पूर आपल्याला ते झालं आपल्याला काय सेकंड आहे जो नॅशनल डिझास्टर आहे त्यामध्ये जर तुम्ही तुम्हाला मी अभ्यास केला त्या भारताला ती भारताची असेल मी अभ्यास केला पाहायला नाही बरोबर
शुष्क भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं प्रमाण असतं आणि तिथे रेग्युलर असतात पाऊस पडतो कारण की हो म्हणजे त्याला संभारण माहिती असतो मोठ्या प्रमाणात मॉलिक्युल एकत्र आल्यानंतर ज्याला H2O पाणी एकत्र आल्याचे मॉलिक्युल्स एकत्र आल्यास हँडल करू न शकल्यामुळे तो काय होतो मोठ्या प्रमाणात मातीशुष्क भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळतो याच्याने खूप मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो ते झालं चक्रीवादळ चक्रीवादळ आपण काय सांगतो चक्रीवादळ सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की दिनमान नावाचे चक्रीवादळ चक्रीवादळ आय थिंक दिनमान नावाचं काय विस्कळीत झालेलं हे जीवन विस्कळीत झाल्यामुळे मग आपल्या भारताच्या देश काही देश काय करतात त्यांना मदत करतात की ऑब्विसली आपल्याला ठरलेलं असतं की एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ म्हणजे सगळ्यांना आपल्याला एकमेकांना सहाय्य करत जीवन जगायचं त्यामुळे श्रीलंकेमध्ये चक्रीवादळ राहिलं त्या चक्रीवादळ झाल्याच्या नंतर भारताने ऑपरेशन सागर सिंधू भारताने श्रीलंकेला मदत केलेली आहे वेगवेगळ्या लोकांनी काय वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या देशांना वेगवेगळे नाव सुद्धा त्यांना दिलेले म्हणजे गार साचण्यामुळे सुद्धा आपल्याला इम्पॅक्ट पाहायला मिळतो पूर आल्यामुळे बरोबर आहे आता बघा तुम्हाला माहिती असेल सुंदरबन सारखा एरिया आहे किंवा मग गंगेचं मैदान आहे तिथे आपल्याला काय पाहायला मिळतं की पूर असं पूर सुपीक जमीन वाहत ती काय झालेली आहे स्टेबल झालेली आहे त्यामुळे स्पेसिफिक ठिकाणी एक गाठ बाकीच्या ठिकाणी आलेलं जे मृदेचं क्षेत्र आहे ते मृदाचं क्षेत्र काय होऊ शकतं निघून जाऊ सगळीच मृदा माती नसतं बरोबर सगळीच माती काय असतं मृदा नसतं हे याचा काय छोटासा फरक आहे तो फरक तुम्ही काय करायचा लक्षात घ्यायचा उद्या मग जो काही आहे म्हणजेच आपण म्हणू शकतो किती ठिकाण पोषक घटक पाहिजे पोषक घटक सुनामी वेगवेगळ्या सुनामी येतात त्यामुळे इम्पॅक्ट करतात डिफॉरेस्टेशन जंगलतोड सुद्धा आपल्याला जे परिणाम ते आपल्याला पाहायला कळतं भूकंप आलेला आहे किंवा सॉरी फ्लड्स आलेले आहे त्यामुळे मग अनेक लोकांचं जीवन विस्कळीत होऊन जातं अशा पद्धतीचे आपल्याला काय मिळतं हे पाहायला मिळतं त्यानंतर क्लाउड व्हॉल्कॅनो ठीक आहे मला थोडं देते त्यानंतर आहे ड्रॉप
लँड साईज ड्रॉ हे सुद्धा त्यांचं आपल्याला नॅचरल त्यानंतर जे काही आहे भूसंकलन आपण ज्याला म्हणतो त्याला जातं भूसंकलन मोठ्या प्रमाणात भाग आहे आपल्याला हे लँडस्लाइडचं भूसंकलन होण्याचं बरं अवर्षण दुष्काळ आपण म्हणतो की जर 75 सेंटीमीटर पेक्षा जर पाऊस जर ज्या एरियामध्ये पडत नसेल तर त्या एरियाला काय केलं जातं अवर्षणग्रस्त दुष्काळ consider केल्या जातात हे सुद्धा एक नॅशनल क्लॅरिटी आहे ओके मला असं वाटतं मला मी सांगितलेलं आहे बरोबर आहे वगैरे या एकदम जोरात रस्ता पाऊस येत असेल त्याच्यावर टाकतो ढगफुटी तर दुसरा पण चुकीचं आहे पण ते तुम्हाला एक समजावून तुम्ही काय करता काय मला त्यामध्ये आपल्याला सांगायचं दुष्काळ आले दुष्काळ आल्याच्या की येण्याचं काय कारण असतं किंवा काय बघा अरबी समुद्र बरोबर त्यानंतर आपण सांगू शकतो हा महाराष्ट्र आणि हा काय महाराष्ट्र कराड महाराष्ट्र कराड असल्यानंतर हा काय विदर्भ आणि मग आपल्याला सांगितलं मराठवाडा तर बघा मराठवाडा त्यानंतर आपण मराठवाडा त्याच्यानंतर बरोबर पण जर विदर्भामध्ये विदर्भामध्ये पाणी वाढत जातं पर्जन्य छायेचा प्रदेश सातारा वगैरे किंवा मराठवाड्यातला बीड वगैरे लातूर सांगली वगैरे असे पर्जन्य छायेच्या अंतर्गत येणारा भाग आपल्याला पाहायला मिळतो पर्जन्य छाया बरोबर आहे त्या गोष्ट आपला वाईसारखा भाग आहे साताऱ्यामधला किंवा मग आपण सांगू शकतो सातारा सांगलीमधला आहे उस्मानाबादला बीडमधला जो भाग आहे त्या गोष्टी अशा पद्धतीने डिस्कस केलेला आहे तेव्हा यापेक्षा जर पावसाची तीव्रता पाऊस जर कमी आवर्जून काय केलं जातं घोषित केल्या त्यावेळेस काय केलं जातं गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्कीम आणतात आणि त्यावेळेस मग काय केलं जातं स्कीम आणून जनतेच्या कल्याणासाठी तिथं आणल्या जातात त्या गोष्टी आपल्याला सांगता येतात ओके आपण डिस्कस करू पंच्याहत्तर सेंटीमीटर पेक्षा त्या ठिकाणी
हे झाल्यानंतर डिझास्टर जे मी आहे नॅशनल डिझास्टर आपण आता केलेले आहे डिस्कस केलेले आहे ज्यामध्ये सुनामी आहे ज्यामध्ये सुनामी आहे ज्यामध्ये क्लाउड बर्ड्स earthquake आहे फ्लड्स आहे ओके हे वेगवेगळ्या वेरियस टाइप्स ऑफ द नॅचरल क्लायमेट बद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. आता ते आता बघूया की क्लायमेट त्यांच्या कशा पद्धतीने आपल्या ह्युमन लाईफवर इम्पॅक्ट होतात या बाबीचं काहीतरी आपण करू क्लायमेट डिझास्टर त्यामध्ये फर्स्ट इंडस्ट्रियल Templates. Templates. त्यामध्ये प्रश्न घेऊन केलेला आहे की जंगल जे काही आहे जंगल जंगलाला आग लागणे हे कोणती प्रश्न सोडवलेला होता की सगळ्यांना वाटलं की जंगलाला आग लागणे हे काय आहे मानवाने लावलेली आग आहे आपण गावामध्ये जर एखाद्या जास्त मोठ्या प्रमाणात असते मोठ्या प्रमाणात तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आज आहे प्रमाणात जे आहे आपण विचार करू की जसं हिमालयासारखे आहे किंवा मग आपण उष्णकटिबंधीय समशीतोष्ण मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रचंड पाहायला मिळते तिथं 2000 सेंटीमीटरच्या जवळपास किंवा 2000 mm नॅनोमीटर वगैरे एमएम हे जे काही आपल्याला तिथं पर्जन्य पाहायला मिळतं त्या सरासरी चालली देवदार सारखं वृक्ष आहे सायक्लोन सारखं वृक्ष आहे किंवा इतर जे काही आहे की नारळाचं जे काही झाड पात असेल किंवा असे वेगवेगळे वृक्ष आहेत ज्यामध्ये त्याला म्हणतो आपण कॉम्पिटिशन असतं त्यांच्यामध्ये की मी जर आज मला जर सूर्याची किरण घ्यायची असेल तर मला वाढवा लागतील. माझ्यासाठी तेवढं लागत नाही. अशा पद्धतीने एकदम दाटून राहणारे वृक्ष असतात जे समशीतोष्ण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात उष्णकटिबंधीय समशीतोष्ण भाग आहे किंवा उष्णकटिबंधीय भाग आहे त्यामध्ये पाहायला मिळते जिथं पर्जन्य जास्त तिथे हे आपल्याला वृक्षारोपणामध्ये सुद्धा स्वतःला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी वृक्षारोपणामध्ये सुद्धा चळवळ चाललेली असते ज्यामध्ये आपल्याकडे माणसाकडे सुद्धा जशा पद्धतीने कॉम्पिटिशन
स्पर्धा असतात की त्या देशामध्ये राहू करू शकतो. यासाठी आपल्याला ज्यावेळी कॉम्पिटिशन असतात तशाच पद्धतीने देशामध्ये सुद्धा असतं. मग आपण मला काय सांगणार होती? तुम्ही सुरू केलं मला काय बघा त्यामध्ये इंडस्ट्रियल डिझास्टर्स. इंडस्ट्रियल डिझास्टर्स म्हणजे मोठमोठ्या कारखान्यांना 18 क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाल्यामुळे काय झालेलं आहे जे काही मानवाने तयार केलेल्या वस्तू त्यापेक्षा एखाद्या अशी म्हणजे खूप खूप व्यवस्थित असतो त्यामुळे लोकांना अट्रॅक्शन कशाचं झालं टेक्नॉलॉजी मॅग्नेट गोष्टी नकोशा वाटतात. एखाद्या मशीनने जी काही वस्तू बनवलेली आहे ती व्यवस्थित कारागिरीची आणि व्यवस्थित असतात त्यामुळे सगळ्यांना ते आवडायला लागले आणि मग जी काही आपली तर मशीन मेड वस्तूची निर्मिती झालेली आहे. ऑब्विसली गोष्ट इंडस्ट्रियल जे काही औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काय होतं धूर बाहेर निघतं मोठ्या प्रमाणात वेगवेगळे केमिकल रिएक्शन तिथलं जे पाणी वगैरे आहे ते सांडपाणीमध्ये मिसळवणे किंवा त्या कंपनीमधून जे काही आहे वेगवेगळ्या मशिनरीज आहेत त्या मशिनरीमध्ये आहे त्यामुळे आपल्याला इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात काय होतं की एक मॅनेजमेंट क्लॅरिटी असण्यात आपल्याला सांगितलं सर्वात महत्वाचं उदाहरण आपण घ्यायचं झालं तर जे भोपाळ 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 1954 मोठ्या प्रमाणात शिकून झालेली आहे. आपल्याला करायचं आहे इंडस्ट्रियल डिझास्टर त्याला सिक्युअर राहायचं असेल तर जो काही आहे मानवाने याची काळजी घेणं पण काय आहे तेवढंच गरजेचं आहे. अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला तीन डिसेंबर बेल हा एक सुद्धा काय आहे एक क्लायमेट आहे ज्यामध्ये न्यूक्लिअर आहे हा न्यूक्लिअर आहे तर वेगवेगळ्या मशीन डेव्हलप केलेल्या आहे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट डेव्हलप केलेले आहे आणि त्यामुळे पण आपल्याला माहिती आहे की एका युरेनियम आहे किंवा मग शक्ती असून वेगवेगळे आहे म्हणजे ज्यापासून काय केलं तर वीज निर्मिती केल्या जातात ज्यापासून केमिकल वेगवेगळे रिॲक्शन्स केल्या जातात आणि ज्यापासून आउटपुट प्राप्त केल्या जातात असं त्या डिसिजनचा प्रमाण होते हे नाही दैनंदिन जीवनातही तुम्ही एखाद्या मोठ्या प्रमाणात आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात आता ओके तिथे सुद्धा आपल्याला थोड्या प्रमाणात गती पाहायला मिळतात शाळेत एखादे नेते येणार असेल किंवा एखादे कोणाचं आगमन होणार असेल तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला यामध्ये जीवित हानी होतं वेगवेगळ्या लोकांची किती हानी होतं वेगवेगळ्या लोकांचे तिला मोबाईल हरवल्यानंतर जे काही यामध्ये सगळ्यात जास्त बळी कोण पडतो काय महिला आहे वृद्ध आहे दिव्यांग आहे ज्यांना काय असतं की त्यांना खावणं पळणं आणि टॅलेंटमधून बाहेर पडणं या लोकांना पॉसिबल नसतं आणि अशा वेळेस या लोकांना त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होतो त्याचा एक्सिडेंट यामध्ये वेगवेगळे असतात किंवा आपल्या गाडीची
जास्त असणं अशा पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतं. आणि मॅनमेड जी आहे यामुळे सुद्धा या ऍक्सिडेंटमुळे वेगवेगळ्या ऍक्सिडेंटमुळे सुद्धा आपल्या मानवी आयुष्यात खूप प्रमाणात घटना घडून येतात. त्यानंतर ज्यामुळे आपल्याला सेफ वाटत नाही. आपण आपल्या देशामध्ये वातावरण असतं. आपल्याला आपल्या देशामध्ये राहण्याची सुद्धा इच्छा नसतं की कुठेतरी आपल्यावर कधीही लोक येतील आणि आपल्यावर काय करतील हल्ला करतील. अशा पद्धतीची भीती आपल्याला ठीक समजलं. नाही म्हणजे आणि त्याला आपण सेकंड पॉइंट आहे तर आपले त्याबद्दल डिस्कस केलेलं. आता आपण बघूया की थोडक्यात इम्पॅक्ट ऑफ द डिझास्टर म्हणजे की आहे कोणत्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं काय तर मला वाटतं हा त्यामध्ये जो आपल्याला फुकुशिमा इथे झालेला न्यूक्लिअर ऍसिड संदर्भात भाग आहे. त्यानंतर चेर्नोबिल झालेला घोटाळा आहे. तर चेर्नोबिल आणि नरोडा इथे झालेले जे काही हे आहे न्यूक्लिअर संदर्भात जे काही आहे अशा पद्धतीने काय करा ते करून ठेवा. ठीक आहे. म्हणजे आम्ही बेस्ट यामध्ये तुम्ही तुमच्या नोटमध्ये ओके. Yes. लॉस ऑफ लाईफ सर्वात महत्त्वाचं काय यामध्ये लाईफ लॉस आणि इंजुरी सुद्धा त्यामध्ये होतो. स्प्रेड ऑफ डिसीज सर्वात महत्त्वाचं काय आहे इथं स्प्रेड ऑफ सुद्धा स्प्रेड ऑफ डिसीज हे सुद्धा या ह्युमन लाईफ घेत असताना पाहायला पण एक फोर्थ नंबर आपण जो आणलाय ज्यामध्ये इलेक्शन सांगतो This was injury.
मानवाच्या जीवनामध्ये आपण काय पाहतो की मोठ्या प्रमाणात जास्त असते त्याला डिझास्टर कोणतेही असेल तरी मानवाच्या लाईफमध्ये काय होतं त्याचा इम्पॅक्ट पडतो. त्यामध्ये असं जीवन काय होतं अचानक पुराला पाणी आणि संपूर्ण गाव बरोबर ते जळाल्यानंतर किंवा अचानक अनेक लोकांचं आपण ऐकलंय की रिअल आकारात नाही अनेक वेगवेगळे क्लायमेट आलेले आहेत परंतु रिअल मध्ये जेवढी लोकांची डेथ झाली आहे ती दाखवण्यात नाही आणि त्यामध्ये अनेक जबाबदार असतात. त्यामुळे न्यूक्लिअर ऍसिडमुळे झालेला जो की न्यूक्लिअर डिझास्टर असतो किंवा मग इंडस्ट्रियल डिझास्टर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक लोकांची वित्तीय जीवितहानी होते. बरोबर आहे. या वेगवेगळ्या डिझास्टर्समुळे बाधा येऊ पावसाळ्यात दुष्काळ असो, भूकंप असो अशा कारणामुळे काय होऊ शकतं की मोठ्या प्रमाणात साथीचे आजार येतात. बरोबर आहे. तर साथीचे आजार कोरोना असतो, काळी विषमता असतो, त्याला डायरेक्ट असे वेगवेगळे साथीचे आजार येतात आणि मग चिकनगुनिया सारखा आजार असतो. मागच्या काळात काही दिवसापूर्वी जो आजार आलेला होता तो चिकनगुनिया होता की अनेक लोकांना तो साथीचा आजार झाला आणि मग अशा अनेक लोकांच्या डेथ सुद्धा झाल्या. अलीकडच्या काळात जेव्हा आपला पॅन्डेमिक कोरोना काय आहे जागतिक लेवलवर तो काय झालेला होता पसरलेला होता आणि अशामुळे मग आपल्याला काय म्हणतात स्प्रेड ऑफ डिसीज जे व्यक्तीचे जीवन आहे त्या लाईफ मानवी जीवनावर होता परिणाम त्यानंतर आपल्या जी काही जैविक गरजा आहे त्याला अन्न वस्त्र निवारा आरोग्य वगैरे शिक्षण वगैरे काय पूर्ण होतात. बरोबर आहे. कुठेतरी आपलं घर वाहून गेलेलं आहे, आपलं घर जमीनदोस्त झालेलं आहे. बरोबर आहे. देन आपण म्हणू शकतो की पूर आलेला आहे. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वेगवेगळे साधने आहेत काय झालेले आहेत वाहून गेलेले आहेत आणि अशा वेळेस आपल्याला सायकोलॉजिकल डिस्टर्ब असतो आपण कुठेतरी तो काही मानसिक स्ट्रेस आपल्याला अशा सिच्युएशन मध्ये मग आपण तर घरामध्ये जे असणारी स्त्री असो किंवा जे छोटे बालक असो त्या बालकांकडे आपलं लक्ष दिलं जात नाही. बरोबर आहे. एक प्रेग्नेन्सी लक्ष न दिल्यामुळे तिला जे होणार अपत्य आपण मग कमी सुद्धा आपल्याला कुपोषण खायला मिळतं. प्रथिनाच्या कमतरतेमुळे सुद्धा मोठ्या प्रथिने आहेत. त्यानंतर आपल्याला म्हणते की सुधारण्याने आणि पोषक हे दोन आजार आहेत जे प्रथिनेच्या कमतरतेमुळे होतात. म्हणजे मालन्यूट्रिशनचीच काय करतात आपल्याला त्या भाग पाहायला मिळतात. कुठेतरी प्रोटीन्सची कमतरता भासली महिलेमध्ये किंवा गर्भवतीमध्ये किंवा बालकांमध्ये आपण ते प्रोव्हाइड करू शकलो नाही. त्यामुळे मग काय होऊ शकतं की त्याचा आपल्याला फेस करावं लागू शकतं. ज्याला आपण काय म्हणतो कुपोषण म्हणतो. ऑब्विसली पूर आलेला असेल तर तुम्हाला माहिती आहे की जो आपला कॉन्क्रीटचा आपण जो रोड बनवलेला आहे या रोड बनवल्यानंतर कधी कधी काय होतं तो पूर्ण रोड सुद्धा बदलून जातो जर त्याचं फक्त बांधकाम केलेलं असेल तर मग अशा वेळेस काय होतं की या अडचणी निर्माण झाल्यामुळे जो काही आहे हेल्थ सर्व्हिसेस आहे प्रायमरी लेवलवरून आपण म्हणू शकतो की डिस्ट्रिक्ट लेवलवर जायचं आहे डिस्ट्रिक्ट लेवल स्टेट लेवलवर जायचं किंवा इंटर स्टेट जायचं आहे किंवा इंटर डिस्ट्रिक्ट जायचं आहे तर यासाठी आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात आणि मग असं प्रोव्हाइड करण्यात होतं. काय झालं आपल्याला काय सांगायचं आहे तर हे आपली लाईफ मानवी जीवनावर होणारा परिणाम then आपण डिस्कस करूया की इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ द डिझास्टर इकॉनॉमिक्स ओके
संदर्भात किंवा मानवी जीवनावर होणारा मॅनमेड डिझास्टर असो किंवा मग नॅचरल डिझास्टर होणारे परिणाम आपण डिस्कस केले. आता मानवी इकॉनॉमिकल इन्फ्रास्ट्रक्चर त्यामध्ये की डॅमेज इन्फ्रास्ट्रक्चर सर्वात महत्त्वाचं काय आहे की इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात काय होतं डॅमेज होतं. ओके त्यामुळे की उपजीविका उपजीविका आपल्या पोटा पाण्यातच सर्वांना जीवन जगण्यासाठी काय लागतं की सर्वांना जीवन जगण्यासाठी आपल्याला काहीतरी काम करावं लागतं तेव्हाच आपल्याकडे पैसे उत्पन्न येईल आणि उत्पन्नातून मग आपण इन्व्हेस्टमेंट करू आपल्याकडे गोष्टी येईल अशा पद्धतीने आपल्या जीवनचक्र हे व्यवस्थित पद्धतीने चाललेलं असतं. पण ऑब्विसली तुम्ही बघा एखाद्या तुम्ही तर तुमचं काय होईल जीवन स्थिर झाल्यामुळे मग तुमच्या पोटा पाण्याचा तुमच्या उपजीविकेचा प्रश्न काय होऊ शकतो निर्माण होऊ शकतो. हा काय आहे इकॉनॉमिकल इम्पॅक्ट ऑफ ह्युमन लाईफ मानवी जीवनामध्ये असणारा काही परिणाम आपल्याला पाहायला. त्यानंतर आपण सेकंड पाहू शकतो की इन्शुरन्स काय करतात इन्शुरन्स काढतात की आम्हाला सॉरी एखादी आपल्या जीवनामध्ये अचानक अनपेक्षितपणे काय झालेली आहे जीवनामध्ये घटना घडून गेलेली आहे अशासाठी आपण काय करत असतो इन्शुरन्स काढत असतो. पण कोरोना वगैरे पैसे भरल्या जातात अशा वेळेस आपल्यामध्ये इकॉनॉमिकल डिस्टर्ब झालेला आहे मग आपण सुद्धा पैसे सुद्धा भरपाई करू शकणार नाही किंवा ह्या संदर्भात आपल्याला प्रॉब्लेम सोबत मोठ्या प्रमाणात घेतल्या जाऊ शकतो की घर गेलेल्या जमिनी वाहून गेलेल्या आहे आणि यावेळेस मग आपण काय केलं जातं की मोठ्या प्रमाणात भागवण्याचा आपल्याकडून प्रयत्न केला समस्या परिणाम आपल्याला पब्लिक पब्लिक माणसाचं पब्लिक खर्च सुद्धा वाढतं कारण आपल्या तुम्ही वर आपल्या त्याला पण पण त्यामध्ये मांडत असतात बरोबर आहे ते आपल्याला इथं सांगतात बजेट मांडलं जातं आपलं जो म्हणजे काय पडतात त्याला आपण बॅलन्स म्हणतो थर्ड आहे की ज्यामध्ये शेती तर इथं आपण पाहू शकतो की शेतीचा अंतर्गत म्हणजे काय आपण काय केलं आहे उत्पन्न कुठेतरी जास्त घेतलेलं आहे आपला खर्च काय झालेला आहे कमी झालेला आहे आपल्या शेतीचा अंदाजपत्रक आपला खर्च जास्त असतो कमी असतं भारत देशात बरोबर आहे. आता तुम्ही जर अभ्यास केला योजनेवर 36 कोटी करोड रुपये काय झाले आहे तर खर्च होत आहे बरोबर आहे ही सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळतं ऑब्विसली आपला बजेटचा जो काही बजेट असेल मग जेव्हा फूड निर्माण फूड काय करत असतो वेगवेगळ्या देशातून किंवा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स कडून काय केलं जातं आपण कर्ज घेत असतो ओके
आपल्याला तिचा अर्थ संकल्प ज्यामध्ये उत्पन्न काय आहे, उत्पन्न कमी आहे, मोठ्या प्रमाणात हा असला पाहिजे. म्हणून आपण पुढे इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा राहायचं डॅमेज नाही. इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज झाल्यामुळे त्याचा सुद्धा आपल्याला फटका बसून पडावा लागला. हे झालं आपल्याला डेट डिस्कस करूया आपण. तुम्ही पार्ट त्यामध्ये social first loss of education or an inequality, loss of increase register paper पाहिला. तर त्यानंतर आपण सांगू शकतो की ब्रेकडाउन ऑफ द सोशल नेटवर्क सर्वात महत्त्वाचा ब्रेकडाउन जो काही मदत ड्युरेशनचा कालखंड असतो त्यामध्ये आपल्याला नाही त्यानंतर आपलं स्टेबल व्हायला कुठेतरी वेळ लागतो. त्यानंतर त्याला मध्ये महिलांचा कुठेतरी समावेश केला जात नाही किंवा जो करता येते ते लवकरच डिसिजन काय केला जातो, मोकळ्या केल्या जातात. त्यानंतर ब्रेकडाउन ऑफ द सोशल नेटवर्क यामध्ये वेगवेगळ्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. तेच नाही तर कधी कधी मग तिला सुद्धा काय काय डिसिजन घेतात डिसिजन वेगवेगळ्या बातम्या ज्यामध्ये इन्शुरन्स वगैरे प्राप्त होणे किंवा वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वगैरे प्राप्त होणे त्याही संदर्भात आपल्याला सांगतात येते. मोठ्या प्रमाणात काय केलं जातं, अनुपम पूर आल्यानंतर आपल्याला सांगता येतं की मोठ्या प्रमाणात टाळ्या ठोकल्या जातात की सोशल किंवा आपण सांगू शकतो की कॉल आहे, मोबाईल आहे, यामध्ये पाणी गेलेलं असेल किंवा टाळ्या ठोकलेल्या असतील तर अशा सोशल इन्फ्लुएन्स सायकोलॉजिकल इम्पॅक्ट पाहत असताना आपण बघा सायकोलॉजिकल डिस्टर्ब झाले बरोबर आहे. अँझायटी सारखं आहे, डिप्रेशन आहे. ओके अँझायटी पाहायला मिळतं, डिप्रेशन परत दुःख आपल्याला ताण आपली भूमिका डिप्रेशन अशा पद्धतीने आपण काय घ्यायचं की जो काही इम्पॅक्ट ऑफ द डिझास्टर्स आहे ज्यामध्ये इम्पॅक्ट ऑफ द ह्युमन लाईफ आहे त्यामध्ये दिलेला आहे लॉस ऑफ लाईफ आहे, स्प्रेड आहे रिडक्शन्स ऑफ द ह्युमन हेल्थ आहे. त्याचं ते आपण डिस्कस केलं आहे त्यामध्ये लॉस ऑफ लाईफ सोशल लॉस ऑफ एज्युकेशन आणि एक सायकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी पाहिलेला आपण आणि ट्रामाचा आहे. ट्रामामध्ये आघात होणार ऑब्विसली त्याचा इनडायरेक्ट प्रकारचा एक आघात होणार. तर काही प्रकारे ज्यांना अचानक झटका बसते एखाद्या गोष्टीचा, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे तुमचा आवडती व्यक्ती बरोबर
केलं नसेल, जी व्यक्ती आयुष्यात नसेल तर तिच्याविषयी मी राहू शकणार नाही. अशा व्यक्तीची अचानक डेथ झाल्याच्या नंतर तुम्हाला काय होऊ शकतो, एक आघात येतो, त्याला ट्रामा म्हटलं जातं, बरोबर आहे. म्हणजे अचानक आपल्या आपण अनएक्सपेक्टेड न करता जर आपल्या आयुष्यामध्ये अचानक थांबलं असेल तर त्याचा आपल्याला त्याचा धोका एक आघात आपल्या डोक्यावर पडतो आणि त्या आघातामुळे काही लोक रडतात पण त्याच्या डोळ्यातून पाणी येत नाही, बरोबर. अचानक ते असे एकसारखे पाहत असतात आणि त्याच्या डोळ्यातून काहीच पाणी येत नाही, म्हणजेच आपल्या लक्षात येतं त्यांच्या डोक्यावर काय झालेलं आहे, आघात झालेला आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात दुःख आलेलं आहे. अशा कुठे झाले संकलन केले त्याबद्दल तुझ्या विचारामध्ये अनकॉन्शियस मध्ये काय काही गोष्टी आहे डिस्कस केलेल्या आहेत. तर दोन जे सेकंड पार्ट ओके, हे जे डिझास्टर मॅनेजमेंट हे सर्वात महत्त्वाचं प्री डिझास्टर मॅनेजमेंट करायला पाहिजे आणि त्या आपल्याला पेज प्लस आणि तर फर्स्ट प्री डिझास्टर पेज, प्री डिझास्टर पेज मध्ये काय तीन त्याच्या फेज पडतात. फर्स्ट आहे, देन सेकंड काय आहे, तर डिझास्टर पेज कालावधी किंवा मदत की डिझास्टर देना आता आपल्याला एन्व्हायरमेंट संदर्भात थोडंफार डिस्कस करायचं आहे. मॅनेजमेंट प्लॅन आहे, अशा पद्धतीचे पार्ट आहे त्या डिझास्टर बघा. ओके,
की नेमक्या तुम्ही काय काय ह्या एरियामध्ये आपला जो एरिया आहे हा डिझास्टर प्रोन एरिया आहे का आपत्ती संदर्भाचा एरिया आपल्या आजूबाजूला समुद्र आहे ऑब्विसली आपला एरिया काय आहे डिझास्टर संदर्भात आहे की वेगवेगळ्या पद्धतीने ज्वालामुखी येणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने येणार आहे सुनामी येणार आहे पूर येणार आहे भूकंप येणार आहे आणि यासाठी आपल्याला काय असं सावध असणं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी जर लहान असतं केव्हाही काही आहे तरी आपल्याकडे पाहिजे असेसमेंट करणं गरजेचं आहे प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंध नाही करू शकत काय असतं गरजेचं प्रिपरेशन जे आहे रेडी असणं काय गरजेचं आहे तर असं कम्युनिटी अवेअरनेस आहे की कम्युनिटी अवेअरनेस असेल काय ही अडचण म्हणजे माहिती आणि तुम्ही त्यावेळेस असेल मोठ्या प्रमाणात ऑब्विसली इन्फ्रास्ट्रक्चरचा जो काही आहे डिस्ट्रॉय ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर होणार लॉस ऑफ एज्युकेशन होणार ऑब्विसली हे सगळ्या गोष्टी होणार पण त्यातून रिहॅबिलिटेशन करण्यासाठी ते स्वतःच काय असतात त्यासाठी प्रयत्नशील असतात ह्या गोष्टी आपण सांगता हे झालं आपलं डिझास्टर फेज मध्ये आपण काय करायला पाहिजे ह्या गोष्टी डिस्कस केलेला आहे आपण डिस्कस करूया की जर फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल बर्ड्स असतो तर इतर जेही असेल ते नॅचरल क्लायमेट असतो किंवा मग आर्टिफिशियल किंवा मॅनमेड क्लायमेट असू शकतो हे आले मग ठीक आहे आता काय घ्यायला पाहिजे होती ती पूर्वीच घ्यायला पाहिजे होती आता सद्यस्थितीमध्ये काय झालंय क्लॅमिटी आली फॉर एक्झाम्पल कोरोना ही सुद्धा काय आहे हा एक सुद्धा काय आजार साथीचा आजार बरोबर या काळामध्ये आपण काय करायला इमर्जन्सी रिस्पॉन्स काय घ्यायला पाहिजे इमर्जन्सी रिस्पॉन्स काय कोऑर्डिनेशन करणं कोऑर्डिनेशन जो काही रिसोर्स आहे म्हणजे सोर्स रिसोर्स अलोकेशन आलेला डिझास्टर जो फोर्स आहे जो फोर्स आपण बोलायला आपण जे काही अग्निशमन यंत्र आहे त्यांच्या माध्यमातून तो आग कार्याची आपल्याला माहिती आहे गरजेचं असतं यामध्ये रिस्पॉन्स काय करायला आहे जखमी अवस्थेत पडलेले आहे आपण तिकडे फोर्सला इन्व्हाइट म्हणजे बोलवून त्यांना की त्यांना बोलवल्यानंतर आपल्याला लगेच त्यांच्या रेफर करणं गरजेचं आहे. त्यानंतर कोऑर्डिनेशन त्यामध्ये आपण कोऑर्डिनेशन एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे जे आहे कोऑर्डिनेशन समन्वय यामध्ये असणं गरजेचं आहे ठीक आहे इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज झालेलं आहे आरोग्य डिपार्टमेंटचा इतर जे काही डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटशी असणं आणि त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असणं काय आहे गरजेचं आहे त्यानंतर आपले जे काही रिसोर्स आहे ह्युमन रिसोर्स असो किंवा मग आपण इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण नॅचरल रिसोर्स काय हे आहे असं गरजेचं असतं आपण सांगू शकतो की आणि कोरोनाच्या काळात कोरोनाच्या काळामध्ये आपण कसं रिसोर्स अलोकेशन केलं बघा आपल्याकडे सिलेंडर आपल्याकडे जे होते मग
जे त्यांनी काय बनवली, लस बनवली. आपल्याकडे कोणतीही लस अवेलेबल नव्हती. आणि ऑब्व्हियसली प्रत्येक देश काय झालेले ते गुंतलेले होते. तर स्वतःची सुद्धा आपली काय असावी, एक लस असावी. बरोबर आहे, जेणेकरून आपण ते यासाठी सिलेक्ट रजिस्ट्रेशन त्यांनी काय केलेले आहे, एक कोरोना लस आहे. ठीक आहे. आपल्याकडे असणाऱ्या बाबीचं, आपल्याकडे जी जी बाबी अवेलेबल आहे त्या बाबीचं आपण या काळामध्ये काढणं गरजेचं असतं. आता अनेक लोकांना, अनेक देशांना त्याला वेळ लागला लस बनवायला, पण आपल्या सिड्यात इन्स्टिट्यूशन्स आहे ते लवकरात लवकर काय केली, तर लस बनवून आपल्या लोकांना इम्युनायझेशन म्हणजे सर्वात मोठ्या प्रमाणात आपण लसीकरण जर झालं असेल तर आपल्याला माहिती आहे भारतामध्ये ते झालेलं आहे. हा गोष्ट सांगता येईल. आपल्याकडे आपण फायदा घेऊ. लस तयार केलेली. पण हा ठीक आहे. असं ज्यावेळी हे प्रोटीन प्रोटीनचे विषाणूमध्ये जे विषाणूचं असतं त्या विषाणू तुम्हाला जर बाहेर भेटला, या टेबलवर जर असेल, पडून असेल, बरोबर आहे, टेबलवर असेल किंवा या लॅपटॉपवर असेल, ओके, जर पडून असेल तर त्याला काही नाही, तो निर्जीव अवस्थेत असतो. पण जेव्हा त्याचा एका बॉडीशी, एखाद्या सजीव व्यक्तीशी जेव्हा त्याचा कनेक्शन येईल, त्यावेळेस तो काय होतो, ऍक्टिव्ह होतो. अशा पद्धतीने हा दुसऱ्याच्या जीवावर जगणारा काय असतो, जीवा असतो. सॉरी, जीवन नाही, विषाणू. विषाणू नाही का? हे बरं. हे कोरोना नाही. मला प्रश्न विचारला जाईल, खालीलपैकी कोणता आजार किंवा रोग विषाणूजन्य आहे? ते ऑप्शन दिले आहे. तर त्या ऑप्शन आपल्याला काय केलं करता करता यायला हवे. बरोबर आहे. हे झालं विषाणू काय, कोणा काय विषाणूजन्य आजार आहे ते आपल्याला माहिती गरजेचं आहे. इथे आपण देन आपण आहे की आता पोस्ट असतात, ठीक आहे. आता ज्या काय घातलं होतं त्या ठिकाणी आपण काय केलं, आपण त्यांना ती एक केलेली आहे. आता आपण काय करायचं, पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट ते डॅमेज सर्वात महत्वाचं आहे. ओके, आपण डॅमेज इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज ही बात तर प्रॉब्लेम करायची त्यानंतर रिलीफ गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला माहिती आहे की नर्मदा बचाव आंदोलनासाठी सरदार सरोवर अशा लोकांना त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून देणं, हे त्या सर्व्हिस प्रोव्हाइड करणं गरजेचं होतं. आणि जो काही गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट त्या संदर्भात उपाययोजना करणं गरजेच्या होत्या. पण जेव्हा त्यांच्याकडे लक्ष लक्ष म्हणजे दुर्लक्ष केल्या गेलं, तेव्हा नर्मदा जे आहे मेधाताई पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलनात आहे कार्य केलेलं आहे. रिहॅबिलिटेशन संदर्भात चांगलं होतं, चांगलं माहिती. ही कन्व्हेन्शन आहे. बघतो. एखाद्याचं घर गेलेलं आहे, रस्ता गेलेला आहे, रस्त्यावर आपल्याला कन्स्ट्रक्शन करणं, नवीन घर बनवलेलं, रिहॅबिलिटेशन करणं, नवीन नवीन गावी आणणं, हे काय असतात गरजेच्या असतात. त्यावेळेस गव्हर्नमेंटचा सुद्धा मोठा प्रमाणात काय होतं, पब्लिक जो एक्सपेंडिचर आहे, जो पब्लिक खर्च आहे, सार्वजनिक खर्च आहे, तो होतो. त्याला त्याला जो काही आपण चुकीचा अशा थोडं पण काय गरजेचं आहे की प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार आहे. जीवन जगत असताना त्याला आपलं लाईफस्टाईल आपण कशी ठेवायला पाहिजे, स्टँडर्ड स्टँडर्ड लाईफ ऑफ कसं जीवन जगायचं असं त्यानंतर
ती बघा ज्या लोकांना झालेल्या आहेत त्या त्या लोकांच्या त्यांच्या जसं आपण एखाद्या केस त्यामध्ये आपण काय करतो की जो क्लायंट आहे किंवा एखादी कम्युनिटी आहे जो एखादा त्याची देखरेखची लास्ट स्टेज आहे ते आपण ते देखरेख करत असतो की त्यांचा रिव्ह्यू घेत असतो की तुम्ही खरंच आता व्यवस्थित झाले आहे का तुमच्या आयुष्यामध्ये कॉम्प्लीट आहे तो तुम्ही त्यामध्ये हृदय आपण डिस्कस करूया की रोल ऑफ आपण ती व्यवस्थित कशा पद्धतीने भूमिका बजावते त्या संदर्भात आपण डिस्कस करूया की सर्वात आपल्याला करूया नंतर कम्युनिटी अवेअरनेस कम्युनिटी अवेअरनेस काय आहे तर आपण ज्यामध्ये फीचर्स काय आहे ज्यामध्ये टाइप्स ऑफ द क्लायमेटिक्स काय आहे ज्यामध्ये टाइप्स आहेत ज्यामध्ये नॅचरल क्लायमेट आहे आणि क्लायमेट क्लायमेट त्याचा आपण काय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आता आपण काय बघतो आहोत की आपण सोशल वर्कर कशा पद्धतीने रोल प्ले करायला पाहिजे ज्यामध्ये सोशल रोल ऑफ सोशल वर्कर इन डिझास्टर मॅनेजमेंट याबद्दल आपण काय बघतो की पॉईंट काय आहे की सत्ता केलेला आहे की आपल्याला ऍज अ सोशल वर्कर म्हणून काम करत असताना ऍज अ कॉन्सलर म्हणून काम करावं लागतं ज्यामध्ये काय झालेलं आहे की नॅचरल जे डिझास्टर आले ज्यामध्ये फ्लड्स आलेले आहे ज्यामध्ये झालेले आहे किंवा इतर जे काही नॅशनल क्लायमेट आलेले आहे त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने काम करणं गरजेचं आहे आणि मॅनमेड जे डिझास्टर्स आहे ज्यामध्ये न्यूक्लिअर डिझास्टर्स आहे ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर
किंवा सेमबिट्स आहे ज्याला आपण चेंगराचेंगरी म्हणत असतो, ऍक्सिडेंट्स आहे किंवा टेररिझम्स आहे, की काय आहे मॅनमेड डिझास्टर्स आहे, यावर काही जातं की ते सेफ एक्झाम असं केले. तर तुम्ही त्याला क्वेश्चन की कोणती खालीलपैकी कोणते काय आहेत नॅचरल क्लायमेटचा भाग कोणता, अशा पद्धतीची जरी सोपे वाटत. आता आपण काय करतो आहे डिस्कस करतोय की रोल ऑफ सोशल वर्किंग राईट. म्हणू शकतो आपण की डिस्कस सर्वात महत्त्वाचा कम्युनिटी कम्युनिटी बघा ही फॅमिली आहे तुम्ही सांगतो फॅमिली तुम्ही डिस्कस डबल सांग. आता तुम्हाला माहिती आहे अनेक काय झालेले आहे अनेक इन्स्ट्रुमेंट डेव्हलप झालेले आहे अनेक टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झालेली आहे की तुम्हाला माहिती आहे की जे अल्ट्रासॉनिक साऊंड असतो ते अल्ट्रासॉनिक साऊंड हा 20,000 हर्ट्झ जे आहे 20 ते 20,000 हर्ट्झ साऊंड आपण ऐकू शकतो. पण म्हणजे माझं असं बघा त्यामध्ये अल्ट्रा 20 हर्ट्झ आणि फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या घरी चोरी झालेली आहे का तर त्या ठिकाणी कोणता चोर आलेला आहे कुठून आलेला आहे कशा पद्धतीने चोरी झालेली आहे किंवा नाही झालेली आहे अशा पद्धतीचं वेगवेगळी टेक्नॉलॉजी ज्याला डॉग टेक्नॉलॉजी आपण म्हणतो कुत्र्याच्या माध्यमातून आपण काय केलं जातं सर्चिंग केल्या जाते त्याबद्दल आपण इथे सांगतो. एज्युकेशन आणि इथे आपण सांगतो तर तिथलं आपल्याला एक सिक्वल असतो तिथलं सिक्वल काय असतं की बघा जे काही प्राणी त्या प्राणी इतर ठिकाणी भूकंप त्याला आपण अर्थक्वेक येणार असेल तर तिथले जे काही कुत्रा आहे माणसं आहे हे सैरावयाला पडत असतात. आपल्याला असं वाटतं की कुत्र काय झालेलं आहे पिसळलेलं आहे का आपण आपल्या भाषेत यूज करतो बरोबर पण ते त्यांच्या मागचं कारण काय असतं की या ठिकाणी कुठेतरी एखादं डिझास्टर येणार आहे आणि डिझास्टर असल्यामुळे त्यांना ते संकेत पोहोचलेले असतात की त्यांच्या जे वेव्स आहेत जो आपण पाहिलेला आहे की एखादा अर्थक्वेक येणार आहे प्रायमरी वेव्स आहे की सेकंडरी वेव्ह आहे की त्या आणि ऑब्व्हियसली त्यांना एक संकेत पोहोचलेला असतो की या ठिकाणी काय येणार आहे डिझास्टर येणार आहे यासाठी मग ते आपल्याला सिग्नल देण्यासाठी त्रास मांजर असते सैरावयाला पडत असल्याचं आपल्याला पाहायला भेटते जे काय सिम्बॉल आहे ही सुद्धा काही टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे ते झालं आपलं टेक्नॉलॉजी संदर्भात मी हा मानव ऐकू शकतो लहान आपल्याला माहिती झोपेतून लहान बाळ का लवकर तर त्यासाठी त्याला पण सुद्धा 30 हर्ट्झ पेक्षा एकदम आपण साधी कुचकुच सुद्धा केली ना तरी त्या बाळाला ऐकायला जातं. मग बाळ तो आपल्याला त्यानंतर 20 हर्ट्झ त्यासाठी मोठमोठे जो प्राणी ऐकायला आणि हे टेक्नॉलॉजी आपल्याला लक्षात असायला पाहिजे की आपल्या भागामध्ये काहीतरी कायम आहे इतर जे काही प्रॉब्लेम सुद्धा त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतील. सर्वात महत्वाचं आपण सोशल आपण लोकांना जागरूक करणं काय आहे गरजेचं असतं. हेल्थ सेक्टर आपण काय आहे की कॅपॅसिटी बिल्डिंग सर्वात महत्वाचं ठीक आहे आपल्याला एखाद्या गोष्ट आहे म्हणजे समज आपल्याला रिहॅबिलिटेशन पण करणं काय आहे गरजेचं आहे की ठीक आहे एखाद्या काम करतो एखाद्या कंपनीसाठी काम करतो आता जेणेकरून आपल्याकडे एखाद्या डिझास्टर आल्यामुळे आपल्याला तो स्पेसिफिक एरिया आहे तो एखाद्या दुसऱ्या गावाकडे जावं लागणार मग आपल्या लाईव्हलीहूडचा काय होणार आहे प्रश्न निर्माण होणार आहे
मग उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर जी काही न्यू टेक्नॉलॉजी आहे, तर न्यू स्किल आहे, न्यू कॅपॅसिटी आहे, ते आपल्याला डेव्हलप करणं काय आहे गरजेचं आहे. आणि काळाच्या ओघानुसार आपण जे काही सोशल चेंज म्हणून सुद्धा काय असतं गरजेचं असतं. आपण जे काही नवीन अडॅप्ट करणं काय असतं गरजेचं असतं. यासाठी आपल्याला आपल्या क्षमताची बांधणी करणं सुद्धा काय असतं गरजेचं असतं. हे आपल्या सोशल वर्क म्हणून आपण समाजामध्ये कम्युनिटी गेल्यानंतर एखाद्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर त्यांची कॅपॅसिटी कशा पद्धतीने करता येईल याकडे लक्ष देणं काय असतं गरजेचं असतं. त्यानंतर आपण सामान्य समजून कशी संदर्भात एवढं डिस्कस नाही पाहणार की बघा हॅलो कशासाठी की ज्यांचं रिहॅबिलिटेशन करणं गरजेचं होतं. आता आपल्या आपल्या आयुष्यामध्ये क्रायसिस आल्याच्या नंतर आपण सायकोलॉजिकल डिस्टर्ब असतो आपल्याकडे आपण म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये आलेला जो क्रायसिस आहे ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये ग्रीप मोठ्या प्रमाणात सहन करतो मोठ्या प्रमाणात ड्रामा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आलेला असतं आणि अशा सिच्युएशन मध्ये आपण आपल्याला जरी एखाद्या गोष्टीची इन्फॉर्मेशन असेल तरी ती आपण स्वतः ते इम्प्लिमेंटेशन करू शकत नाही अशा वेळेस ऍज अ सोशल वर्कर म्हणून आपण त्या आणि त्याच्यासाठी ऍडव्होकेसी करणं गरजेचं असतं. जी काही नर्मदा बचाव पुढाकार घेतलेला आहे. सरदार सरोवर झालेले आहे डॅममुळे अनेक लोकांचं काय झालेलं आहे अनेक लोकांचं जो काही भाग आहे एरिया आहे ते सोडून त्यांना जावं लागलं रिहॅबिलिटेशन करणं त्यांचं गरजेचं होतं आणि रिहॅबिलिटेशन नुसार त्यांना पुढे भरपाई आहे भरपाई त्यांना मिळणं काय होतं गरजेचं होतं परंतु शासन ते देण्यासाठी तत्पर नसल्यामुळे त्यांनी मग ते काय एक तोच ऍक्टिव्हिस्ट होता कोणतं नर्मदा निर्यात एक पाठ तशाच पद्धतीने पूर आलेला आहे एखाद्या ठिकाणी चेंगराचेंगरी झालेली आहे अनेक लोकांची जीवितहानी झालेली आहे वित्त आणि दिलेली आहे यासाठी आपण ऍडव्होकेसी करणं आणि कायद्याच्या नुसार आपण व्यक्ती आहे व्यक्ती असल्यामुळे त्या व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार आहे व्यक्तीला जी संपत्ती आहे ती संपत्ती मिळवण्याचा अधिकार आहे ते त्या व्यक्तीला जाणून घेणं आणि त्या संदर्भात ऍडव्होकेसी करणं ऍज अ सोशल वर्कर काय आहे अशा पद्धतीने सोशल वर्क आपण करू शकतो कशामध्ये प्रतिसाद त्यानंतर आपण सांगू शकतो की किती रिक्स आहे रिक्स असेसमेंट करणं काय आहे त्याच्या जसे आपण पॉईंट सांगतो त्या आपण वेगवेगळे स्टेजेस तर प्री डिझास्टर स्टेज आहे त्यानंतर डिझास्टरची जी सेकंड ज्यामध्ये आपण सांगू शकतो की ऍक्युरेन्स स्टेज आहे की ज्या ड्युरेशनच्या त्या काळामध्ये ऍक्युरेन्स स्टेज आहे देन थर्ड स्टेज पोस्ट डिझास्टर स्टेज त्यामध्ये सांगितलं की आपल्याला अवेअरनेस असणे रिस्क काय येणार आहे आता कोकणचा भाग आहे बरोबर आपल्या महाराष्ट्र पण आहे त्या कोकणच्या भागामध्ये ऑलवेज पूर असतो बरोबर आहे अनेक तिथलं जर तुम्ही घर पाहिले तर तिथे तुम्हाला ते आता आपलं जे स्ट्रक्चर बनलेलं आहे घराची बांधणी केलेली आहे अशा पद्धतीने व्यवस्थित ठरलेलं आहे पण तुम्ही कोकणात गेल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीची घराची रचना दिसणार नाही कारण की कोकणामध्ये उत्तर कोकणात दक्षिण कोकणमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो ज्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा ओढला जातो मोठ्या प्रमाणात तुम्ही अशी नाही कारण की अशी बऱ्याच रचना केल्यामुळे कधीतरी तुमचा पाऊस फक्त पाणी साठवल्या जाऊ शकतात पाणी साठवल्या जाऊ शकतात केल्यामुळे ते घरामध्ये पडल्या जाऊ शकतात तर तिथली घराची रचना जे आहे उताराच्या दिशेने असतं एक छोटस म्हणजे तुम्ही पहा तुम्ही सर्च करा याच्यावर युट्यूबवर तुम्हाला दिसेल हे जे रिक्स आहे रिक्स असेसमेंट केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की आपण आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा आपण कशा पद्धतीने अवॉइड ते आपल्याला समजत असतं त्या गोष्टी ऍज अ सोशल वर्कर म्हणून आपण कम्युनिटीशी डिस्कस करणं पण गरजेचं असतं आणि कम्युनिटीला त्या संदर्भात जाणीव करून देणं पण काय असतं गरजेचं असतं त्यानंतर सोशल कॅपिटल
गरजेचं आहे. आता कॅपिटल ह्युमन रिसोर्स आहे किंवा मग आपण नॅचरल रिसोर्स आहे. हे रिसोर्स आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. आता स्पेसिफिक एरिया जर तुम्ही आपला पूर्व विदर्भ पाहिला, पूर्व विदर्भामध्ये विचार केला, पूर्व विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन कोळसा बरोबर आहे. हे काय एक खनिज संपत्ती आहे. हे एक नॅचरल रिसोर्स आहे बरोबर आहे. आणि त्यानंतर आपला भारत देश हा युवकांचा देश म्हटला जातो म्हणजे ह्युमन रिसोर्स ऑब्विसली मानवामध्ये किंवा एक तरुणांमध्ये एकदम त्यांच्यामध्ये काय असते पॉवरफुल एनर्जी असते की त्यांनी जे काम करण्याचं ठरवलं ते काम ते चांगल्या पद्धतीने करून हे काय ह्युमन रिसोर्स आहे फुलकडी आहे. कोकणचा भाग आहे कोकणच्या भागामध्ये बॉक्साईट मोठ्या प्रमाणात आढळते ज्यामुळे अल्युमिनियम आपण चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो आणि हे काय एक नॅचरल रिसोर्स आहे. त्यामुळे काय होऊ शकतो आपण त्याची इन्व्हेस्टमेंट करून आपल्याकडे चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यासाठी आपल्याला किंवा ते त्यांची गुंतागुंत करून किंवा त्यांची इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला त्यातून पैसा प्राप्त करता येऊ शकतो आणि ऑब्व्हियसली आपल्याला लाईव्हलीहूडचा जो प्रश्न आहे त्या लाईव्हलीहूडच्या प्रश्नातून आपल्याला बाहेर पडता येतो. त्या गोष्टी आपल्याला काय आहे सोशल कॅपिटल म्हणजे जी संपत्ती जी असतात संपत्ती काय आहे ते माहिती असलं पाहिजे तेवढंच गरजेचं. हे झालं आपल्याला पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट आता ठीक आहे ते आपण करायला पाहिजे एज्युकेशन द्यायला पाहिजे कॅपॅसिटी बिल्डिंग करायला पाहिजे की आपण प्री डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये केलेल्या ह्या गोष्टी आहेत तर आपण हे पोस्ट डिझास्टर करायला काम करायला हा नाही आहे. पण ठीक आहे आपण मुंबईचा झालेला जो दुर्घटना आहे 1984 झाली 3 डिसेंबर 1984 त्यामध्ये मिथाईल आशिष हा गॅस असल्यामुळे किंवा त्याची गळती झाल्यामुळे काय झालेलं होतं एक इंडस्ट्रियल त्याला आपण इंडस्ट्रियल डिझास्टर आपण त्याला म्हणतात ते तुम्ही लक्षात चेर्नोबिल घोटाळा आहे दरोड्याचा झालेला एक घोटाळा आहे जो जुलै 2005 ला मुंबई येथे झालेला घोटाळा आहे. अशा पद्धतीचे प्रश्न विचारल्या जातात ओके त्यानंतर मी तुम्हाला जे सांगितलं जो आताचा क्वेश्चन आहे त्यावरही प्रश्न विचारल्या जातात की तुम्हाला एक दोन क्वेश्चन यावर या टॉपिक तुम्ही काय करा की लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर हे आपण discuss केलं की कधी post disaster आहे त्यामध्ये कसं post disaster मध्ये आपल्याला सांगतात की सर्वात महत्त्वाचं आहे की आपण रिलीफ देणं असणं गरजेचं आहे. ते रिलीफ देणं त्या लोकांना टेम्पररी गरज आपण त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं आपल्याला काय असतं गरजेचं की जेणेकरून ते लोक त्यातून बाहेर पडतात. बरोबर आहे त्यानंतर आपण किती सपोर्ट आपण करणं गरजेचं असतं काउन्सिलिंग त्यांची त्याच वेळी अनएक्सपेक्टेड त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या काय असतं ग्रीप असतं की मोठ्या प्रमाणात दुःख असतं आणि यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रामा म्हणजे आघात त्यांच्या जीवनावर असतो आणि हा आघात हा दुःख यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला काउन्सिलिंग करणं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं त्यांना गरजेचं असतं ओके त्यांचं मोठ्या प्रमाणात येत असतं काय झालं लॉस ऑफ एज्युकेशन लॉस ऑफ एज्युकेशन भरून काढणं वेळेवर त्यांना जो काही आपण म्हणू शकतो सर्व्हिसेस आहे हेल्थ सर्व्हिसेस फूड सर्व्हिसेस असो किंवा इतरही जी सर्व्हिसेस आहेत क्लॉथ सर्व्हिसेस हे सर्व्हिसेस आपण त्यांना प्रोव्हाइड करणं जास्त गरजेचं असतं ओके सोबत ते आपण की त्या ठिकाणी आपण ऍज अ सोशल काम करताना ग्रीप ग्रीप थेरपी म्हणजे काय कारण की दुःख जर तुम्हाला बाहेर काढायचं आहे दुःख जर बाहेर काढायचं आहे तुम्हाला त्या दुःखाच्या थेरपी आपल्याला काय केलं जातं की आपण बघा एखाद्या आपल्या मित्राचं दुःखात असेल तर आपण काय म्हणतो की त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत बरोबर आहे तशाच पद्धतीने थेरपी वापर करायचा असतो. त्यानंतर प्ले थेरपी आहे प्ले थेरपी प्ले थेरपी
वेगवेगळ्या प्रश्नांवर त्या बालकाला त्या क्रायसिस मध्ये किंवा त्या डिप्रेशन्स मध्ये विद्यार्थी म्हणून आपण ते झाला अवेअरनेस म्हणून त्याला रिलीफ देणं गरजेचं आहे. कमी गरजेचं आहे ऍडव्होकेसी त्या लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या संदर्भात त्यांना काही काय अनएक्सपेक्टेड आलेल्या बाबी संदर्भात काही कल्पना नसतात या संदर्भात कशी करू त्यांना त्यांचं पूर्ववत जीवन कशा पद्धतीने त्यांना प्राप्त करता येईल यासाठी प्रयत्न गरजेचं रिहॅबिलिटेशन तर जी आहे तर वस्तू गरजेचं तर फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की त्याच्या हे लिमिटेड आहे पण एखादी महिला ज्या महिलेने एखादा गुन्हा केलेला आहे ओके मग गुन्हा केल्याच्या नंतर समाज तिला ऍक्सेप्ट करणार नाही ती एखाद्या जेलमध्ये गेली आहे जेलमध्ये तिला शिक्षा दिली आहे शिक्षा झाल्याच्या नंतर ती कारावाकडे नाही तर समाज तिला ऍक्सेप्ट करत नाही समाज ऍक्सेप्ट करत नाही म्हणजे ती जर एखाद्या घरामध्ये काम करायला तर ते कसं सांगते की हे गुन्हेगारी इच्छा आहे जेलमध्ये जाऊन आलेली आहे किंवा अशा पद्धतीचं काही त्यांच्याकडे स्टिग्मा होता नाही अडचणी निर्माण होतात म्हणून तुम्हाला माहिती मध्ये महिलांना असो किंवा पुरुषांना असो तिथेच त्यांच्याकडून कामं वगैरे घेतल्या जातात कामं वगैरे त्यांना एक जिवाळा नावाची योजना सुद्धा आहे तुम्ही सर्च करा पहिल्यांदा सुद्धा तुम्हाला कुटीर उद्योग टाकायचे असेल हस्त उद्योग टाकायचे असेल आणि स्वतःचा बिझनेस तुम्हाला ओपन करायचा असेल तर कर्ज प्रोव्हाइड करण्याची ही काही करंट रिलेटेड बाबी आहे ह्या बाबी माहिती असणे गरजेचा ऍप्लिकेशन आपण आता करणं गरजेचं त्या व्यक्तीला ज्या सिच्युएशन मध्ये ज्या मध्ये आहे लोकांचा सोशल स्टिग्मा त्यांना लागलेला आहे त्या सोशल स्टिग्मा त्यांना लागले करून त्यांना एक जे सोशल ऍक्सेप्टन्स करणं काय असतं गरजेचं असतं की आपण करणं काय सर्वात महत्त्वपूर्ण अशा पद्धतीने मॅनेजमेंटचा पार्ट आहे तो आजचा डिस्कस केलेला आहे गेल्या 2 लेक्चर पासून आपण तो काय करतो आहे अभ्यास करतो त्यामध्ये मॅनेजमेंटचा हा पार्ट संपूर्ण काय केलेला आहे डिस्कस केलेला आहे देन जो हे पार्ट आहे जो सेकंड लेक्चर आहे त्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे की जो एनवायरमेंट तो आपण सेकंड लेक्चर तो उद्या लेक्चर ओके त्या लेक्चर मध्ये आपण काय करूया आजचा लेक्चर आपण घेऊया तर नेक्स्ट लेक्चरला थँक्यू ओके काही प्रश्न जर असेल कोणाला तर तुम्ही विचारू शकता काही समजले नसेल किंवा काही पुन्हा रिपीट करायचं असेल तर विचारू शकता मी 2 मिनिटं वेट करते ठीक है